नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि ज्यासाठी आम्ही आलेलो आता आम्ही करायला चाललो म्हणजे केदारनाथ ट्रेक आणि महादेवांचं दर्शन. तर आत्ता वेदर बघू शकता, पूर्ण क्लाउडी आहे. सो दुःख आहे थोडा पाऊस पण आहे, पण ठीक आहे. चला आता मग आपले ग्रुप बघूया निघाला काय. चला, सगळे गँग मेंबर जमलेले आहेत. ओम काका, अनिकेत दादा, सिद्धू दादा, आपला गौतम दादा, कृष्ण दादा, काकी जी चहा आलेली आहे. तर आता आम्ही निघालोय केदारनाथसाठी, गाडीमध्ये बसलोय. तर इकडनं तरी पण एक 10 मिनिटात पोचू आम्ही. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जय श्री केदार, जय श्री केदार, हर हर महादेव. आता आम्ही आलेलो लाईन कशी कमी आहे. 2023 पेक्षा यावेळेला रांग खूप कमी आहे. आम्ही उशिरा निघून सुद्धा आपण जिथे चेक इन करतो तिथे पोचलेलो आहोत. त्यामुळे अपेक्षा होती की 9 वाजता आपण पोचू, पण त्याच्याच अगोदर आपण पोचतो. आणि मुळात गाडीवाल्याने आपल्याला पूर्ण पार्किंगपर्यंत, म्हणजे जो त्रियोगी नारायणला जातो रस्ता, तिथपर्यंत आपल्याला त्यांनी सोडल्यामुळे आपल्याला चालायचा खूप व्याप कमी झालेला आहे. आणि यावेळेला गर्दी खूपच कमी आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. चालण्याचा भाग खूप कमी झाला आहे. आता इथनं गौरीकुंडला आपण जाऊ आणि तिथनं आपला ट्रिप चालू होईल. नाश्ता पहिला करा. तर चला, हे सगळं झाल्यानंतर भेटूया. आत्ताच आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आता चाललो आहे पुढे टॅक्सी पकडायला. वेदर मस्त आहे, एकदम क्लाउडी आहे. पाऊस आत्ताच थांबला आहे, पुढे बहुतेक पडेल. बघूया आता पुढे. द आयकॉनिक बोर्ड आपल्यासमोर आला आहे. आपण फोटो काढू इथे. आणि बघा, मंदाकिनी नदी बघा, काय प्रेशर आहे. तर आत्ता ब्रिज आलेला आहे हा. आता समोर टॅक्सी करतो आणि मग तो ती चालले ना त्या साईडला पूर्ण रस्ता आहे असा वरती डायरेक्ट. मग तिकडनं खरा ट्रेक चालू होईल आमचा. आता टॅक्सी बघतोय, टॅक्सी भेटलेली आहे आता आणि आम्ही सगळे बसलो. आता चेंगरी करून बसलो आम्ही छानपैकी. आता चालेल पुढचा प्रवास 2-3 किलोमीटर तरी इथे जाऊ. त्यानंतर मग तरी ट्रेकिंग चालू होईल. झालेले ड्रायव्हर काका. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जय श्री केदार, जय श्री केदार. बीबी ड्रायव्हर आहे आमचा, फुल फास्ट नव्हतं. रोड. तर आता ऑफिशियली यात्रा चालू झालेली आहे. आम्ही चालत जातो आता. इकडनं टॅक्सीने सोडलं पाठी, इकडनं चालत जातो आता. गर्दी एवढी काय वाटत नाही, मोकळा रस्ता आहे. लास्ट त्यामुळे फुल गर्दी होती. चला पुढे भेटू. तर आपण आता मेन एंट्रीला आलेलो आहे गौरीकुंडला. घोड्या वगैरेंचे जे लायसन्स असतात त्यांचे हे सगळे गर्दी आहे. ती पिट्टू वगैरे करतात ना, जाम गर्दी आहे. आता आम्ही गौरीकुंडच्या इथे आलेलो. नाश्ता केला नाही आहे म्हणून नाश्ता करणार होता. आणि आता गरमी वाटायला लागलेली आहे. सगळं हे वगैरे काढले, स्वेटर वगैरे. आता तर नाश्ता करू. आता ग्रुप यायला आहे. आम्ही दोघंच फक्त, कृष्ण काका, मी आणि ओम काका, मी तिघंच फक्त पोचलो आहे. बाकीचे येतात हळूहळू. आता मॅगी गरमागरम बनते आमच्या बघा.
आम्ही नाश्ता केला आणि आता चालायला सुरुवात केलेली आहे. काय काय लोक घोडा करणार आहेत, ते घोड्यासाठी थांबलेत. आणि आम्ही तिघं म्हणजे मी, सिद्धू दादा, निकित दादा आणि गौतम दादा आम्ही चालत जाणार आहेत. आणि झालं की मग आम्ही पण चालू करू पुढे. पुढे रश वाढलेली आहे. तर चला पुढे भेटू. तर आता आम्ही मेन जी एंट्री आहे तिकडे आलेलो आहे. तिकडनं प्रॉपरली म्हणजे चालू होतं. गौरीकडून ते इथपर्यंत 1 किलोमीटर होतात. ते 1 किलोमीटर झाले. मी आणि गौतम दादा आम्ही दोघं एकमेकांसोबत बरोबर राहणार आहे. आणि बाकीचे येत आहेत हळूहळू येतात. ते बघा घोड्यावरनं येत आहेत. दाखवतो तुम्हाला. ओम काका आणि काकी यांनी घोडा केलेत. आणि ग्रीशन काका पण आहेत बघा. ग्रीशन काकाने पण घोडा केला ना. आऊट झालायस तू, आऊट झालायस. बाकी आले सिद्धू दादा, अंकित दादा. पूर्ण चला जल्दी. आता 3 किलोमीटर तरी चाललोय आम्ही. आणि थोडा थकवा चालू झालेला आहे. पण ठीक आहे, वेदर चांगलं आहे. पूर्ण धुकं आहे त्या साईडला. ते घोडेवाले चिकार आहेत, डायरेक्ट ढकलतात. चला तर भैरव मंदिराच्या इकडे. हे भैरवनाथचं मंदिर आहे. जय भैरव बाबा. मस्त वगैरे त्यांनी गंध लावले. पुढचा आता जंगल चट्टी येईल थोड्या वेळात. जंगल चट्टीला थांबून थोडं पाणी वगैरे पिऊ, मग पुढचं ट्रेक चालू करू. थोडी थंडी पण आता वाढायला लागली. मस्त वगैरे एकदम मोठा धबधबा आहे. एकदम वरनं येतोय. 13 किलोमीटर तर राहिले अजून. व्ह्यू बघा. हा तर आता मी जंगल चट्टीला पोचलो आहे. आणि इथे थोडं नेटवर्क आहे, तर घरच्यांना वगैरे फोन करतो आणि थोडं खातो, पुढे निघतो. जरा ऊन पण पडलं आहे बऱ्यापैकी. टोपी वगैरे घातली. तर चला पुढे भेटू. मस्त ऊन आता आलेलं आहे. एक नंबर फोटो वगैरे व्ह्यू वगैरे मस्त दिसतोय. तर आत्ता मुंबईतले आपल्याला मुंबई पोलीस भेटले. मी त्यासोबत लाडू वगैरे खाल्ले काकांनी दिले. ते बघा दादा भाऊ बोलू. हे सगळे माझे भाऊ. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज. आत्ता त्या सगळ्या दादांसोबत मस्तपैकी लाडू सगळं हे वगैरे खाऊन आता 15-20 मिनटं गप्पा मारून निघालो पुढे. खूप मस्त होते ते बोलायला असं वाटतं की तो महाराष्ट्रात आहे एकदम. तर चला पुढे भेटूया. तर आता अर्ध्यावर आलेलो आहे आणि आम्हाला 10 किलोमीटरचा बोर्ड दिसला आहे. अजून 10 किलोमीटर आहे. बेस कॅम्प 9 आणि डायरेक्ट मंदिर 10 किलोमीटर आहे. तर खूप टफ आहे. जातो आता हळूहळू. घोडे वगैरे खूप आहेत लांब चालून मध्ये. तर ठीक आहे, पुढे भीमबलीला काहीतरी थोडं खाऊ आणि मग पुढं जाऊ. ओके चला. आता मी आलेलो आहे भीमबली. थोडं पाठी एक मोठा धबधबा लागतो. एकदम वरपर्यंत आहे. खूप मोठा आहे. मला रिअल कॅमेऱ्याने दाखवतो. एकदम वरपर्यंत गेला. खूप मोठा
जंगल चट्टी येईल एक 5 मिनिटात. जंगल चट्टीला काहीतरी खातो. आणि ही नुकतीच वाटतं लँडस्लाईड झालेली आहे. प्रेशर बघा पाण्याला, एकदम खालपर्यंत घेऊन चालला. इकडनं 2 मार्ग होतात. एक घोड्यांसाठी होतो हा, पण माणसं पण जाऊ शकतात. हा पुरा असा झिगझॅग आहे पूर्ण, एकदम वरपर्यंत गेला. आणि हा एक रस्ता होतो, हा एक पूल बांधला आहे ना तिकडनं. हा थोडा स्टीप आहे, दिसत असेल तुम्हाला त्या साईडला. तो डायरेक्ट तिथं वरती भेटतो त्या साईडला. तर मी लास्ट टाईम मी या रोडनी गेलेलो, आता हा रोड ट्राय करूया. तर चला, अजून वरती आहे खूप, या ढगांच्या पण पाठी आहे. अजून तरी पण 10 किलोमीटर इकडनं असेल, 4-5 तास लागतील. चला बघूया पुढे. थोडा पाऊस आलेला आता आणि रेनकोट वगैरे घेतलेला. धबधबा बघा पूर्ण एकदम शूज भिजणार होता. चला, गार लागते एकदम. बापरे गार एकदम. आता थोडा स्लोप आहे, ठीक आहे रस्ता. हे बघा ती चढ थोडी उतरंड आहे. त्यानंतर लगेच इकडनं ब्रिज क्रॉस केला की पूर्ण स्टीप होऊन जाते. चला ब्रिजवर भेटूया. तर आता मी उतरलो आहे ब्रिजवर आणि पूल एकदम त्या साईडला तो जुना ब्रिज होता, तो पूर्ण तुटला आहे पूर्ण पाण्याच्या प्रेशरनी. अजून आपल्याला वरती जायचं त्या साईडला, मग त्या साईडून तिकडे जायचं. एकदम समोर दिसत नसेल ते, तिकडे जायचं. तर चला, इकडनं पूर्ण स्टीप झाले चढाई, पूल एकदम वरपर्यंत. आणि इकडे मंदाकिनी नदी, पूल एकदम क्राऊड. तर आत्ता आम्ही टफ एकदम चढाई करून आलेलो. तुम्ही लास्ट व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असाल. आणि त्या चढाई तुम्हाला भेटला आहे सौरभ दादा. हाय. तेव्हा पण मित्रांसोबत आला आहे, पण त्याचे मित्र गेले घोड्यावरती आणि माझे तर काय ग्रुपमधले गेलेत पुढे. पण आम्ही दोघं असं ठरवले की किती जरी वाजले 11 किंवा उद्या सकाळचा दिवस जरी उजळला तरी जायचं, चालतच जायचं. तर तो पण माडचाच आहे, माड नागावचा. तर आता आम्ही मस्त बोलत गप्पा मारत ह्या वेदरचा एन्जॉय करत मस्तपैकी चाललो आहे. पाऊस आहे बऱ्यापैकी, पण ठीक आहे. आता पावर पण लोड आहे, पूर्ण पाय गळ्यात झालेत. पण चाललो आता सौरभ दादा आणि मी. सौरभ दादा खूप टफ आहे चढण. आता इथं काहीच नाही, अजून 2 चढण येणार आहेत, ते हिच्यापेक्षा टफ आहे. हा, शेवटपर्यंत चालतच जाणार आणि गेल्या महादेवाची दर्शन घेणार. नक्कीच. तर चला पुढे काय दाखवतो मला. आता पाऊस पडतो, जास्त फोन पण नाही काढू शकत. आता आम्ही चालण्यावरच फोकस करतो. तर चला. बहुतेक ही पालखी चालली आहे खाली दर्शनाला. आय थिंक काय माहिती काय बसलं, मस्त वाटतं, वाजवतात वगैरे. मस्त. जय बोले की. तर चला, अजून पाऊस आहे तसा बऱ्यापैकी. आणि मी आणि दादा चाललोय आम्ही गप्पा मारत चाललोय. दादा मला हिस्ट्री सांगतो. चला तर आता पुढे भेटूया. हॅलो. तर आत्ता आम्ही आलेलो आहे, चहा घेतो आता. पाऊस पण खूप आहे, खूप वाढल्या पाऊस पण आला आहे. आणि दादा आम्ही चहा घेतो. चहा पार्लेजी. इधर बघा, इधर पण खतरनाक झालं आहे, पाऊस खूप पडतोय. तर आता आम्ही बेस कॅम्पपासून 5 किलोमीटरवर आहे आणि अजून पण आहे बऱ्यापैकी चढाई वगैरे आहे.
वरती बघू शकता हे बघा पूर्ण वरपर्यंत गेले हे बघा चिकन अशी पर्यंत आणि खालचा व्ह्यू बघू शकता मस्त. अरे यार सॉरी मी 2 तासात तो जो पॉईंट दिसतो तुम्हाला तो तिकडचा तिकडनं 2 तासातनं डायरेक्ट वरती आलं. आता फक्त बेस्ट कॅम्प आणलेला आम्ही रूम जिथे घेतली ते आय थिंक 5 किलोमीटरवर डायरेक्ट सरळ. बाकी सगळे पुढे गेलेले आहेत फक्त खादा भेटला आहे तो सौरवला आणि आम्ही दोघं चाललेलो आहेत आता. तर चला तर आता आम्ही ऑलमोस्ट आम्हाला बेस कॅम्प थोडंसं दिसतं आहे त्याचं जवळच आहे तसं. ते क्रॉस केल्यावर बेस कॅम्प डायरेक्ट समोर येईल आणि तिकडनं बेस कॅम्पपासून केदारनाथ टाकून 1-2 किलोमीटरवर आहे. तर हा बघा व्ह्यू ते बघा ते टॉवर दिसतं ते त्याच्या थोडं पाठी आहे पूर्ण फॉगी झालं आहे. तर आलोय आपण एकदम वरती. 1 तासात आता कवर करू सगळं. कंडिशन एकदम लो आहे जाम पाय दुखतात डोकं धरलं आहे पण चला जय श्री केदार. तर आता तरी पण बेस कॅम्प अजून खूप लांब आहे आणि एनर्जी जाम डाऊन झाली जाम आणि एकटाच चालतोय. बाकी सगळे गेलेत ग्रुपवरचे रूमवर गेले पोचले पण झोपले पण आहे पण मी चालतोय अजूनपर्यंत. ते बघा अजून ह्याच्या अजून पलीकडे आहे दिसतंय हे ह्याच्या अजून पलीकडे आहे आणि आपण आत्ता आलो आहे तिकडनं आलो आहे पूर्ण खालपर्यंत एकदम. आय थिंक मी त्या साईडला 2 किंवा 3 वाजता असेन त्या साईडला. हे ठीक आहे चांगलं कवर गेलं आहे. आता तर हळूहळू जातो आहे पूर्ण स्टीप आहे एकदम आणि डोकं पण दुखतं आणि क्रॅम्प पण आला आहे म्हणून काय जास्त रिस्क घेत नाही पण चालतच जाणार. तर चला आता भेटूया पुढे. जय श्री केदार. आता आलो आहे जवळ एकदम म्हणजे 1 तास अजून लागेल जाण्यासाठी. ग्लेशियर वगैरे दिसतोय तर रात्रीचं काळोख झाल्यामुळे तुम्हाला मी दाखवू नाही शकत पण बेकार हालत झालं डोकं धरलं इकडनं पण तर चला पूर्ण दुःख झालं आहे. 7 वाजलेत आत्ता आणि श्वास घ्यायला पण आता प्रॉब्लेम सुरू झाला आहे पण ते हे वगैरे घेतोय हे आपलं कापूर वगैरे आणि निलगिरीचं हे वास घेतोय. पूर्ण धुकं आहे पूर्ण एकदम. थोडं डिझेल पण होतंय थोडं आणि बेकार वाढलं आहे. मायनसला गेलं टेम्परेचर जस्ट बघितलं. चालू आता हळूहळू 1.5 किलोमीटरचा पॅच आहे फक्त स्टीपवाला. तो केला की बेस कॅम्प येईल. तो ग्लेशियर दाखवतो फक्त तर मोबाईलची चार्जिंग पण उतरली माझा. आता काय करत नाही मी अजून व्हिडिओ. ग्लेशियर दाखवतो आणि बेस कॅम्पला गेलो की दाखवतो तुम्हाला. तर चला जय भोलेनाथ. इकडं पण कोण नाही एकटाच आहे मी चालतो एकटा. चला आत्ता आलोय पोचलोय जस्ट आणि आमचे सगळे मंडळी मला घ्यायला आले. सत्कार वगैरे केलेत माझा. मी चालत आलो ना सगळे आला. आता येईल रूमवर गेल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर चला आता जेवायला बसलोय. जेवण आलेलं आहे आणि माझ्यासाठी ओम काका आणि सिद्धू आता थांबलेले तर आम्ही तिघं पण जेवतोय मस्त. तर जेवून रूममध्ये भेटूया. तर आत्ताच फ्रेश झालो आहे मस्त. अगदी आंघोळ केली गरम अशी आणि हा व्लॉग इथेच एंड करतोय. आता काय मंदिरात जायला भेटलं नाही कारण का बंद झालं मंदिर 8 वाजता काहीतरी आणि आता हा व्लॉग एंड करतोय. तर उद्या एका नवीन फ्रेश व्लॉगमध्ये भेटूया.
तर तोपर्यंत बाय.